काय नाही त्याचा फायदा. ए गप, माझी टेक्निक. घाबरली ना मी. हाय गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो मी आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते. त्याचं कारण असं की मी मम्मीकडे पण गेले होते. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. तर मी मम्मीकडे होते, 5-6 दिवस होते मम्मीकडे आणि काही कामानिमित्त गेले होते. माझं पण थोडंसं काम होतं, मम्मीचं पण काम होतं थोडंसं. सो त्याच्यामुळे मी गेले होते मम्मीकडे आणि मम्मीने पण मला बरंच काही काही दिलं, त्याच्यामुळे ते आणायला पण जायचंच होतं. सो मी मम्मीकडे गेले आणि तिकडे पण मी 5-6 दिवसामध्ये ना एकच दिवस मी व्लॉग शूट केला. बाकीचे दिवस मी व्लॉग काही शूट केलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी आले इकडे. मग आल्यानंतर पण अशा काही गोष्टी झाल्या की त्याच्यामुळे मग मी नाही व्लॉग शूट करू शकले आणि मला बरं पण वाटत नव्हतं. आणि पावसाळा पण सुरू झाला, म्हणजे पाऊस इतका होता की स्वप्नील पण कंपनीमध्ये होता आणि इतके प्रॉब्लेम्स, बापरे, खूप प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर मग मी थोडे दिवस व्लॉग शूट नाही केलं. मग मी म्हटलं की चला आज आपण व्लॉग करायला सुरुवात करूया. सो मी आजपासून पुन्हा सुरुवात करते व्लॉगिंगसाठी. आणि तर चला मग बघूयात आजच्या दिवसांमध्ये काय काय करूयात आणि काय काय होतं आहे. सो स्वप्नील आत्ता आला आहे कंपनीमधून, फर्स्ट शिफ्टला गेला होता तो. सो आता नेहमी तर आम्ही चहा पितो, चहा बनवतो, दोघे पण चहा लवर आहोत. पण आज आमच्या दोघांना पण कॉफी प्यायची आहे. सो आता आम्ही दोघे पण कॉफी बनवतो, म्हणजे मी कॉफी बनवते. सो स्वप्नील आणि आम्ही कॉफी पिऊ आणि एकदम स्ट्रॉंग अशी कॉफी बनवतो. सो त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते की एकदम जर स्ट्रॉंग कॉफी बनवायची असेल ना तर त्याचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं ते. सो चलो आपण कॉफी बनवूयात. आणि हे जास्तीचं दूध आहे, तर मी काय करते, जेवढं दूध पाहिजे तेवढं आधी एका पातेल्यात काढून घेते आणि तेवढंच दूध गरम करून घेते, म्हणजे जास्त दूध गरम करायला नको. माझी टेक्निक. घाबरली ना मी. गप्प बसलास काय? माझी टेक्निक. कसली टेक्निक? कॉफी बनवायची. हा, मी आधी जेवढी स्ट्रॉंग नव्हती ना बनवत कॉफी, अलेक्सा, मी का त्यानेच घेते, यानेच घेते ना जेवढी हवी तेवढी दूध. परफेक्ट पाहिजे, परफेक्ट. परफेक्टच बनणार. आणि कपामध्ये ना 1 टेबलस्पून कॉफी घ्यायची आणि ज्या स्पूनने आपण कॉफी घेतली आहे त्याच स्पूनने 2 टेबलस्पून साखर घ्यायची. आणि त्याला काही जण मिक्स करतात, काही जण दुधामध्ये ती कॉफी घालतात आणि मग उकळवतात. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कॉफी बनवायची, पण आम्ही शक्यतो अशा पद्धतीने बनवतो. म्हणजे कपामध्ये बघा, इथे मी साखर घेतली आहे आणि कॉफी घेतली आहे. आता त्याला हाताने मिक्स न करता त्याच्यामध्ये मी आधी दूध घालते आणि पुढे मग मी दाखवतेच तुम्हाला आम्ही कशी कॉफी पितो. कुठे पकड, फॅन चालू ठेवलायस तू? आता कपामध्येच दूध घालते मी, दोन्ही पण. आणि त्याला ब्लेंड करेल. आणि ही बघा अशी मस्त पेसाळलेली कॉफी, खूप छान लागते, खूप टेस्टी आणि खूप स्ट्रॉंग. द्या कॉफी द्या. हा एकदम स्ट्रॉंग आहे कॉफी.
कशाला? तू नेहमी पितोस ना आधी, मग मी म्हटलं चला आज मी पिते. घे तुझी कॉफी घे. घे ही बघ इथे दिली आहे. कॉफी. ही बघ धर. ही बघ मस्त दिसते. दिसायलाच इतकी टेस्टी आहे, सुंदर दिसते, तर टेस्ट तर छान असणारच. घे चल. बघू काय छानच आहे आणि माझी तर एकदम स्ट्रॉंग आहे. आ? आणि आमची कॉफी पिऊन झाली. आम्ही थोडा वेळ असेच बसलो होतो आणि मग अचानक आमचं महाडलाच येतं अचानक आमचं पनवेलला जाणं झालं. आणि त्याचं कारण असं की खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी घ्यायला चाललो आहे आम्ही. जर खूप छोटी आहे गोष्ट, पण ती माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की ती गोष्ट घ्यावी, आणि तुम्हाला पण जेव्हा ती गोष्ट कळेल ना की ती मी गोष्ट आणली आहे, सो तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की आत्ताच्या जनरेशनमध्ये मी ती गोष्ट घ्यायला चालली आहे. सो आता आम्हाला ते पनवेलमध्ये कुठे मिळेल, काय मिळेल ते अजिबात माहीत नाही आहे, कारण आम्हाला पनवेलचं बऱ्यापैकी नाही माहिती कुठे काय मिळतं, आणि जी गोष्ट घ्यायला चाललो आहे ती तर अजिबात नाही माहिती. सो आम्हाला जर आज भेटली तर खूप चांगलीच गोष्ट आहे. तर ती गोष्ट मी आणली ना की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. आणि बाकीचं थोडंसं सामान पण घ्यायचं आहे, ते पण घ्यायला चाललो आहे. आणि पीठ दळायला द्यायचं आहे, आणि ते संध्याकाळी 7 किंवा 7:30च्या दरम्यानच द्यायचं आहे. त्याचं कारण असं की ते काय करतात ना काका, आपण त्यांना सांगितलं नाही ना की अगदी बारीक दळा, तर ते खूप असं काय भरड असं असतं पीठ, तर त्याच्यामुळे त्या चपात्या बऱ्यापैकी चांगल्या होत नाहीत. आणि भाकरी आम्ही सध्या आता ज्वारीची भाकरी खातो, तर ते पीठ पण थोडंसं असं जाडसर येतं, मग त्याच्या भाकऱ्या पण मला थापायला नाही जमत. सो त्यांना जर तिथे सांगितलं ना की तुम्ही खूप बारीक दळण की ते व्यवस्थित दळून देतात, आणि मग त्याच्या भाकऱ्या पण चांगल्या होतात. सो ते 7-7:30 वाजता येतात चक्कीमध्ये, तर तिथे पण आटा म्हणजे द्यायचं आहे दळण, ते पण आमचं काम करू, आणि बाकीचं जे सामान घेऊन यायचं आहे ते पण घेऊन येऊ. आणि जी इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही बघायला चाललो आहे ती गोष्ट जर मिळाली तर ती पण गोष्ट आम्ही घेऊन येऊ आता. सो आम्ही चाललो आहे आता पनवेलला. आता आम्हाला तिथे जाऊन ना शूट करायला नाही जमणार, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, आणि कॅमेरा पण नाही घेऊ शकत, कारण तो पटकन ठेवायला नाही जमत कॅमेरा, की पाऊस आला तर पटकन आपण ठेवू शकतो, त्यामुळे कॅमेरा भिजण्याची पण शक्यता आहे. म्हणून आम्ही कॅमेरा घरीच ठेवून जातो आणि मग बाहेरून येतो. सो चला आपण भेटूयात पनवेलवरून जाऊन आल्यानंतर. ए गट्टू चल. हे बघा याचं काय चाललंय, तुला कोणी तिथे बघायला येणार नाही, मीच बघणार आहे तुला. काय आहे? बॉईज गेट रेडी लाईक दिस. एवढं पण नाही करत. हे लहान मुलांसारखं काय लावतोयस तर? आणि ही जी सगळी आहे ना ती सगळी माझी कॉपी करतोय हा, कारण मी जेव्हापासून कशाला त्यानेच लाव ना व्यवस्थित, मग त्याचा फायदा नाही आहे काही. काय रे माझे हात मऊ मऊ आहेत, काय नाही त्याचा फायदा. ए गट ऐक ग, लागलं ना. मी जेव्हापासून ते आणलं ना लहान मुलं जे लावतात ना ते मी आणलं जेव्हापासून, तर तेव्हा त्याने पण ते घेतलं, म्हणजे मीच आणलंय त्याच्यासाठी. आणि तो हा माझ्याकडेच आहे माईक, सॉरी मला वाटलं माईक दुसरीकडे कुठे. सो तेव्हापासून हा लावतो, आणि त्याची ना एक इतकी वाईट सवय आहे की सगळ्यांचं रेडी झालं ना, सगळे रेडी झाले की मग त्याचं असतं की हा मी तर काय 2 मिनिटातच रेडी होणार, रेडी होणार. मग त्याच्यावरती चांगली सवय कोणती हे कसं काय, जास्त नको बोलू, गप गरजेची आहे. मला बोलून दिलं जात नाहीये इथे. तयार झालास ना, वेळेवरती तयार झालास तर काय प्रॉब्लेमच नाहीये ना, वेळेवरती तयार व्हायला शिक ना. आय एम डन, लेट्स गो. तर माझं कधीच झालंय, मी तर तयार पण नाही झालीये. अलेक्सा टर्न ऑफ बेड स्विच. हां, सो चला फायनली आम्ही निघतोय आता पनवेलला निघतो. असं आम्ही बोलतो की जणू की आम्ही कुठेतरी दुसऱ्या देशात जाणार आहोत, तर ते आमच्यासाठी सेमच आहे, कारण आम्ही दोघे पण घरातून बाहेर नाही पडत. मला तर आवडतं बाहेर जायला, पण हा एक नंबरचा आळशी माणूस आहे आणि त्याला अजिबात बाहेर जायला नाही आवडत. सो लेट होतंय. सो चला भेटूयात नंतर.
आणि ना आत्ता आम्ही बाहेर जाऊन आलो आणि एवढा पाऊस आला की आम्ही दोघे पण भिजलो, म्हणजे बऱ्यापैकी भिजलो. आणि जे आम्हाला घ्यायचं होतं ते काही आम्हाला मिळालं नाही. आम्ही बऱ्याच जणांना विचारलं कुठे मिळेल ते, पण ते म्हणाले की आता तर ते इथे अवेलेबल नाही मिळणार, ते उन्हाळ्यात मिळेल. सो आम्ही पेणला गेलो किंवा महाडला गेलो तर आम्ही नक्की घेऊन येऊ. आता जे घ्यायचं होतं ते काही फार मोठी गोष्ट किंवा असं काही नाही आहे, फार छोटी गोष्ट आहे. आणि तुम्ही हा विचार कराल तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा की ह्या जनरेशनमध्ये तरी बापरे ही हे वापरणार आहे का. सो अशीच ती गोष्ट आहे. आय होप की लवकरच तुम्हाला कळावी. आणि चला आता ते मिळालं तर नाहीच, त्याच्यावरती चर्चा करण्यात काही पॉईंट नाही आहे. सो आत्ता वाजलेत 8:15 आणि आत्ता जेवणाची तयारी करते. सो आत्ता जेवायला मी बनवते आहे मिसळ, मिसळ पाव. आज मिसळचा बेत आहे. आणि तर चला मी आता मिसळ बनवते. मी कशी पद्धत वापरते किंवा कशी बनवते, खूप इझी आहे पद्धत. आणि मी मिसळसोबत काय काय बनवणार आहे सो ते मी आज तुमच्यासोबत शेअर तर करते. मिसळ बनवायला ना तर चला आपण मोड मिसळ आलेली मटकी बनवूयात. पण वापरू शकतो. पण मला ना वाटाण्याची मिसळ आवडते. तर मी सकाळीच वाटाणे भिजत घातले होते आणि आत्ता मी वाटाणे बॉईल करते. तर कुकरमध्ये वाटाणे, थोडं पाणी, मीठ आणि हळद घालून कुकर लावते आणि 2 शिट्ट्या देईन. म्हणजे वाटाणे बॉईल होतील. म्हणजे नंतर त्याची उसळ बनवायला येईल. तर मी आता ना मिसळसाठी तर्री बनवते. त्याच्यासाठी लागणारं वाटण सकाळीच बनवलेलं, कांदा, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडेसे गरम मसाले रोस्ट केले होते. हे सगळं वापरून मी वाटण बनवलेलं. तर आता पातेल्यामध्ये भरपूर तेल घातलं आहे. तेल चांगलं वापरा, कारण म्हणजे त्याच्यामुळे तर्री चांगली येईल. त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घातला. आता याच्यामध्ये कांदा, टोमॅटो न घालता डायरेक्ट वाटण घालू शकतो. पण मी कांदा आणि टोमॅटो घालते. त्याच्यामुळे ना चव चांगली येते. आणि मी आता कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे कांदा लवकर पोळेल. आणि मग टोमॅटो घालून मिक्स केलं. आता मसाले घालते, थोडी हळद आणि थोडंसं तिखट. आणि मी असं मिसळ पावसाठी वेगळा असा कोणता मसाला नाही वापरत. आपल्याकडे जो घरगुती मसाला आहे ना, तोच मसाला मी वापरते. तर मला ना मम्मीने जे तिखट दिलं आहे ना तेच मी घातलं आहे. त्याच्यामध्ये सगळंच असतं, म्हणजे गरम मसाले म्हणा किंवा कांदा वगैरे सगळं घातलेलं ते तिखट आहे आणि त्याची चव खरंच खूप चांगली लागते, म्हणून मी ते तिखट घालते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, गरम पाणी घालते, कारण त्याच्यामुळे मसाले ना करपत नाहीत आणि ते चांगलं परतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटण घालायचं आणि वाटणाला ना तेल सुटेपर्यंत परतायचं. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिसळीसाठी जे आपण पाणी वापरतो, तर ते पाणी ना आपण वाटाणे बॉईल करताना जे पाणी घातलेलं असतं, म्हणजे तो स्टॉक असतो तो वापरायचा. त्याच्यामुळे तर्री ना आणखीन चव देते. आणि तर्री थोडीशी पातळच ठेवायची, जास्त घट्ट नाही करायची. मिसळसाठी तर्री थोडीशी पातळच लागते. आणि ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी आहे. तर बघा आपली इकडे तर्रीला उकळी येते. आणि हा बघा जो कट बनवतोय तो मी आता इकडे या गॅसवरती शिफ्ट करते. कारण याच्यासाठी मी आत्ता बटाट्याची भाजी बनवते, म्हणजे आलू मसाला बनवते. स्वप्नीलला मिसळ म्हटलं ना की त्याच्यामध्ये आलू मसाला घातलेला खूप आवडतो. बाहेरून जरी मिसळ आणली ना तरी पण तो बटाटा वडा आणि मिसळमध्ये घालून खायला त्याला आवडतो आणि त्याच्यासोबत मला पण ती सवय लागते.
आणि हे बघा इथे बटाट्याची भाजी पण तयार आहे, इथे कट पण तयार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लास्ट स्टेप राहिली. आता मी याच्यात पण घालू शकत होते, वाटाणे घालायचे आणि मग ते सर्व करायचं, पण मी त्याला वाटाण्याला थोडासा तडका देते. म्हणजे तेल, मोहरी, कढीपत्ता आणि वाटाणे घालते, थोडंसं हिंग घालते, ते मिक्स करते आणि मग आपलं उसळ पण तयार होईल. आणि हे बघा माझ्याकडे हे छोटंसं असं पॅन आहे, इतकं छान आहे ना, खूप क्यूट आहे पॅन. आणि हे बघा तिन्ही गॅसवरती तिन्ही पदार्थ आहेत, आपलं सगळंच रेडी आहे. इथे उसळ रेडी आहे, बटाट्याची भाजी रेडी आहे आणि कट रेडी आहे. आणि त्याच्यात आता सगळ्यात चांगला म्हणजे हिरो इन्ग्रेडियंट्स आपला तो म्हणजे कोथिंबीर. त्याच्यावरती कोथिंबीर घालते थोडी थोडी. तर चला आता आपली मिसळ रेडी आहे आणि मला वाटत होतं की मिसळला कट येईल की नाही, पण खूप छान कट आला आहे. हे बघा खूप मस्त कट आला आहे आणि आपले तिन्ही पदार्थ रेडी आहेत. आता मी प्लेटिंग करायला घेते. कारण मला बेसिनमध्ये भांडी बघितलीत की मला ते नको नको होतं, त्याच्यामुळे जेवढी पण भांडी पडतात म्हणजे नेहमीच मी जेव्हा पण जेवण बनवते ना, जेवढी भांडी पडतात ती पटापट घासून घेते. तर हे बघा मी इथे सगळी भांडी आणि हा बघा इथे ना रशाला मस्त कट आलाय. हा बघा तुम्ही बघू शकता, खूप छान कट आलाय. वा, एकदम भारी दिसतंय, खूप छान, म्हणजे दिसायलाच इतका छान आहे. सो आता आपण प्लेटिंग करूयात. सो थोडी बटाट्याची भाजी, त्यानंतर थोडीशी उसळ आणि इकडे आपला रस्सा म्हणजेच आपली तर्री. आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ आहे, जशी हवी तशी, मिसळला हवी तशी कन्सिस्टन्सी आहे. आणि हे बघा इथे थोडंसं मी फरसाण घालते आहे. आता हे मिसळचं फरसाण किंवा काय मी असं काही आणलं नाही, माझ्या घरात जे फरसाण होतं ना अवेलेबल तेच मी घेतलं आहे. सो थोडंसं इथे फरसाण घ्यायचं आहे. सो फरसाण झालं आणि याच्यासोबत आता पाव सर्व करूयात. तो इथे 2 पाव आणि ही झाली आपली मिसळ रेडी. आणि हे बघा हे सगळं आता तो मिक्स करतोय, बटाट्याची भाजी रशामध्ये घालतोय, उसळ घातली आहे त्याने त्याच्यामध्ये, आणि आता फरसाण घाले. आणि आता मला टेस्ट करून सांग की कशी झाली आहे मिसळ. मी फेल आहे की पास आहे ते नाही, म्हणजे कसं चांगली झाली तर डबल करणार, नाही तर मग मी करणार नाही. अरे आता तुला चांगलं आवडतं ना, तुला जर नाही आवडलं तर मग काय फायदा. आणि खरं खरं कशी आहे फर्स्ट क्लास, चांगली आहे ना. वा तर चला, म्हणजे फायनली स्वप्नीलला मिसळ आवडलेली आहे आणि आता मी टेस्ट करून बघेन आणि मी तुम्हाला नंतर सांगेन की मला टेस्ट कशी वाटली ती. नाही मी नाही आता खाणार, मला दाखवायला पाहिजे. अरे मला दाखवायला पाहिजे ना पप्पांना.
सो चला मी नंतर खाते आणि मग टेस्ट सांगते तुम्हाला कशी झाली आहे. तर येस, आता आमचं जेवण झालं आहे. माझी कामं पण झाली आहेत, भांडी घासली, सगळं इकडे तिकडे थोडंफार काय ठेवायचं होतं ते सगळं झालं आहे आत्ता. आणि उद्या आहे गट्टूची फर्स्ट शिफ्ट, सो उद्या पुन्हा सकाळी उठायचं आहे लवकर. तर आजचा हा माझा व्लॉग कसा वाटला, माझी मिसळची रेसिपी कशी वाटली, आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.